गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. सर्वांना सच्चिदानंद स्वरूप परमात्म्याला माझा नमस्कार आहे. अखंड त्या ईश्वरस्वरूप आपण हा जो देह आहे तो देहाला खऱ्या अर्थाने आत्मज्ञानाची गरज आहे. आणि आत्मज्ञान होऊन त्या खऱ्या स्वरूपाने जे ओळख होणं फार महत्त्वाचं आहे. त्या स्वरूपाची ओळख म्हणजे काय? आत्मज्ञान जागरणते, निंदा चिंता न जीवनते. आपल्या आत्मज्ञानाची जागृती केव्हा होते? आपल्या जेव्हा हे जे विकल्प आहेत, षडरूप आहेत, त्या षडरूपाला एक वेगळ्या वाटेवर ठेवणं, तेव्हा खऱ्या अर्थाने आत्मज्ञान होतं. तो आत्मज्ञान होण्यासाठीच खऱ्या अर्थाने जो आत्मज्ञान होण्यासाठी हा देह विचार करत असतो. तो विचार करत असताना त्या स्वरूपाला कसं ठेवलं पाहिजे, त्याचं चिंतन करण्यासाठी खऱ्या अर्थाने सद्गुरू लागतो. आणि सद्गुरूच नसेल तर ते मार्ग कसं सोकाळायचं? समजा एखादी वस्तू आहे, खाण्याची पदार्थ आहे, पण ते पदार्थ खाण्याची पद्धत माहीत नसेल तर खाता येत नाही. खायला तर ते समजत नाही खायला असं का, तर त्यावर आवरण असतं, ते काढावं लागतं. त्या आवरणाची चव आणि आतल्या मधली चव ही फार वेगळी असते. आपण बाह्यरंगात आणि अंतरंगात खरं असं पाहत नाही, म्हणून आपल्याला समजत नाही. हे बाह्यरंग काय आहे हे काढलं पाहिजे, आणि अंतरंगात खरं अर्थाने आपण त्या विचाराने रुजलो पाहिजे. ते खरं आत्मज्ञान. निंदा चिंता न जीवन. निंदा चिंता ह्या गोष्टी सगळ्या सोडून द्यायच्या असतात. कोणाचीच काय करायचं नाही, विकल्प सुटून द्यायचे नाही. खऱ्या अर्थाने आपण जे आत्मज्ञान जागरण झालं पाहिजे, तर आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने अभ्यास झाला पाहिजे. स्वतःचा अभ्यास, स्वतःचा स्वाध्याय झाला पाहिजे. सतत नित्यनेमात तो स्वाध्याय असला पाहिजे आपला. मी आज कोणाचं काय बोललो, दुसऱ्याचे काय बोललो, कसा बोललो, याचं चिंतन करणं म्हणजे स्वाध्याय. त्या विचारात खऱ्या अर्थाने झालं पाहिजे आपण. होतो का तो विचार करणं, त्या होतो का त्याला पाहणं, हे आपलं काम आहे. आपल्या मनातलं जे जाणतो ते कोणाला माहीत असते? बाह्यरंगातले जो विचार आपल्या मित्र मैत्री त्यांना काहीच कळत नाही. मी मध्ये काय विचार करत होते ते आपल्यालाच माहीत. मग आपण काय विचार करतो हे विचार तो आपल्याला माहीत तर पाहिजे. अंतरंगातला स्वाध्याय आपल्याला झाला पाहिजे. नाही, त्याच्यात आणि माझ्यात काहीच फरक नाही, आम्ही एकच आहोत. त्याला देणारा सूर्य, त्याला देणारा हवा सगळे समान आहे, सारखे आहे, कुठे वेगळे आहे? एकच आहे. मग तू मी एकच आहे, देव सर्वांचा एक आहे. हा भाव रुजणं म्हणजे खऱ्या अर्थाने आत्मज्ञान. आपल्यातला कुठलाच विकल्प असा उठत नाही आणि उठून देत नाही आपण, तो खरा आत्मज्ञान. आत्मज्ञानाला काय लागते? कुठली साधनं लागते? जप तप अनुष्ठान काहीच गरज नाही लागत. तुमचा मनांचा बाह्यरंगातला आणि अंतरंगातला तुम्ही अभ्यास करून त्या विषयात राहणं म्हणजे खऱ्या अर्थाने आत्मज्ञान. त्याला कुठे अनुष्ठान करायला पाहिजे, जप करायला पाहिजे असं काही लागत नाही. फक्त तुमचा मनांचा जो विचारांचा जो विचारधारा आहे ती बदलायला लागते, आणि बदलणं हाच आत्मज्ञान आहे. माझ्या विचारात सतत स्वाध्याय करून त्या विचारात राहणं म्हणजे खरा जागरण आहे. मग जागरण हे होणं फार महत्त्वाचं आहे. माझ्यात आणि त्याच्यात काहीच फरक नाही, आम्ही एकच आहोत हा विचार सतत विचारात रुजणं, आणि जेव्हा रुजते तेव्हा आपल्या व्यवहारात खोटेपणा येत नाही. तो आणि मी साक्षी राहतो, त्या ईश्वर स्वरूप साक्षी राहतो. नाही, माझं त्याच्यात एकच आहे. हा जेव्हा येतो तेव्हा व्यवहारात शुद्धता येते. नाही, व्यवहारात शुद्धता आली का खऱ्या अर्थाने आपण जागरण होतोच. जागरण म्हणजे सगळ्या ठिकाणी सगळ्या विचाराने जागृत असलं पाहिजे, ते जागरण झालं पाहिजे. आपण नवरात्रात जागरण करतो ते वेगळं, पण आपण अंतर्मनातला जो बाह्यरंगातला जो जागरण आहे ते आपल्या शरीररूपी झालं पाहिजे ना. ते होणं फार महत्त्वाचं आहे. त्या दत्ताला स्मरून, त्या ईश्वराला स्मरून, सद्गुरूला स्मरून
त्याच्या शरणी सतत ते जागरण करता आलं पाहिजे. गुरु तुझ्या नयनाने मीच पाहतो, हा भाव आपल्यात येत नाही. तिथपर्यंत खऱ्या अर्थाने समज आली पाहिजे. अंतरी समज ज्ञान असे, मित्र आत्मा राम असे, हा विचार आपल्यात आला पाहिजे. जेव्हा येईल तेव्हा खऱ्या अर्थाने आपण खरंच त्या विचारावर बरोबर आहोत. पण होतच नाही तर कसं होईल? ते होण्यासाठी तर खऱ्या अर्थाने आपण त्या विचारात राहिलो पाहिजे आणि राहून त्या विचारात त्या रंगाने ते रंगता आलं पाहिजे. जसं आपण एखाद्या कंपनीत रंग कपड्याला चढवला जातो, तर व्यवस्थित बरोबर चढवला जातो संपूर्ण जे कपडा असेल तेवढा. तसा ह्या बाह्यरंगातल्या अंतरंगातल्या देहाला चढवता आला पाहिजे रंग. अवघा रंग एकच आला ते खऱ्या अर्थाने ते जनाबाईला समजलं. मग मला का समजत नाही? ती पण आपल्याच सारखीच होती, मनुष्यरूप देह धारण केला होता. मग ती समज येणं, अंतरी ज्ञान समज असे, मित्र आत्मा राम असे, हा भाव समज आपल्यात येणं, हा उत्तमातला उत्तम आपला खरा परमार्थ आहे. देवाला किती फुलं वालीत, देवाला किती अगरबत्ती वाहले, किती दिव्याने पंचमहाभूत दिव्याने मी ओवाळलं आहे, त्याच्यापेक्षा अंतर्मनातल्याच अंतर्मनाला ओवाळणं, त्यालाच पूजणं, त्यालाच विचार करणं खरं आत्मज्ञान जागृती होईल. ही जागृती होणं हाच खरा माणसातला मूळ धर्म आहे आणि खरा जागरण आहे. गुरुदेव दत्त.